जिल्हा कमिटी मार्फत कॉम्रेड कुमार शिराडकर व माझे वडील कॉम्रेड नारायण ठाकरे यांचा द्वितीय स्मृती दिन साजरा करण्यात यावा अशी चर्चा आणि निर्णय मार्क्सवादी जिल्हा कमिटीच्या बैठकीत करण्यात आलेला होता। या बैठकीला उपस्थित इंजिनियर साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय जलसिंग पावरा साहेब, त्याचप्रमाणे नांदेडहून आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड विजय गाभणे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड नक्तूभाऊ साळवे, पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड श्यामसिंग पाडवी, तालुका सचिव कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे, शहादा तालुक्याची बुलंद तोप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिवंत ज्यांनी ठेवलेला आहे ते कॉम्रेड सुनील गायकवाड, त्याचप्रमाणे दहेलहून आलेले आमचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड बाजा, कॉम्रेड विक्रम, कॉम्रेड नारसिंग, कॉम्रेड खंडू आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या गुंजाडी गावातील तसेच मोहिते गावातील व आजूबाजूहून खेड्याहून आलेल्या सर्व भावांना माझा क्रांतिकारी सलाम आणि माझ्या प्रास्ताविकाला मी सुरुवात करतो। आज या ठिकाणी आपण कॉम्रेड कुमार भाऊंची आणि माझ्या वडील नारायण ठाकरे यांचा संयुक्त कार्यक्रम घेतला पाहिजे म्हणून पक्षाने ठरवलं होतं आणि त्यानुसार आज पक्षाच्या कार्यक्रमानुसार आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत। त्याबद्दल मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीचे देखील आभार मानतो ज्यांनी या गुंजाडी गावात ही सभा घेण्याचं एक समर्थन दिलं। आज कॉम्रेड कुमार शिराडकरांचा इतिहास इथं बसणारे वक्ते तर मांडतीलच, परंतु मलाही जो थोडाफार त्यांचा इतिहास माहिती आहे तो मी या ठिकाणी मांडणार आहे। कॉम्रेड कुमार शिराडकर ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण घेत होते त्यावेळेसच कॉम्रेड कुमार शिराडकरांना ब्राह्मणशाही काय असते, ब्राह्मणवाद काय असतो याची झड त्यांना महाविद्यालयीन शिक्षणात भेटली होती। मला एकदा चर्चेमध्ये ते सांगत होते, अरे अनिल, मी माझ्या वर्गात टॉपर असताना एका दुसऱ्या ब्राह्मणवादी माणसाला त्या ठिकाणी टॉपर करण्यात आला आणि मला सेकंड पोझिशन देण्यात आली आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की मी माझ्या ब्राह्मणशाहीचा ब्राह्मणवादाचा तिरस्कार करेल आणि मी माझं आयुष्य संपूर्ण आयुष्य कुठेतरी गोरगरीब असतील, आदिवासी असेल, दलित असेल, भटके असतील, विमुक्त कोणत्याही समाजाचे जाती धर्माचे लोक असतील त्यांच्यामध्ये जाऊन मी माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये देणार आहे आणि माझं जीवन त्या ठिकाणी समर्पित करणार आहे असं महाविद्यालयीन शिक्षणात त्यांनी एक मनामध्ये ठोस धरलं होतं। त्यांनी IIT केली मुंबईमध्ये, IIT मध्ये गोल्ड मेडलिस्ट झाले। ते एका चांगल्या उच्च पदावर नोकरीची सुवर्ण संधी असताना अमेरिकेमध्ये नोकरीचे ऑफर असताना त्यांनी ते ठुकरावलं आणि गोरगरिबांसाठी काम करण्याचं ठरवलं। काही काळ ते माटुंगाच्या लेबर कॅम्पमध्ये कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम सुरू केलं होतं त्यांनी आणि एक छोटीशी नोकरी देखील त्यांनी त्या ठिकाणी केली। तर ती नोकरी कशासाठी केली मित्रांनो ते तुम्हाला सांगतो। कॉम्रेड कुमार भाऊंच्या ज्या बहिणी होत्या, 3 बहिणी होत्या, एक अमेरिकेला राहते, पुण्याला एक होती आणि आणखी एक बहीण होती। शेवटच्या बहिणीचं लग्न करण्याची जबाबदारी कॉम्रेड कुमार शिराडकरांवर होती। पक्षाचं काम त्यावेळेस पक्ष वगैरे काहीच नव्हता, परंतु माझ्या शेवटच्या बहिणीचं मी लग्न करेल आणि त्याच्यानंतर कुठंतरी अशा ठिकाणी जाईल का माझं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी वेचेल असं त्यांनी निश्चय केलेला होता। त्याबद्दल माझ्याशी बऱ्याच वेळा त्यांनी चर्चा देखील केलेली आहे आणि तसं झालं देखील। शेवटच्या बहिणीचं लग्न केलं आणि लग्नानंतर त्यांनी लागलीच निर्णय घेतला। एका ठिकाणी बाबा आमट्यांची भेट देखील झाली आणि एका पेपरात आलं का काही कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी काही मुलांची गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड ते कोणतं आहे सोमनाथ त्या ठिकाणी मुलांची गरज आहे। त्यावेळेस कॉम्रेड कुमार भाऊ त्या ठिकाणी गेले आणि तिथं कामाला गेलेले असताना त्यांना त्या ठिकाणी नाना पाटेकर भेटले, दीनानाथ मनोहर भेटले आणि या भागात 71-72च्या चळवळीपासून चळवळीमध्ये आलेले कित्येक तरुण नौजवान त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी भेटले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी बऱ्याच कुष्ठरोग्यांवर काम केलं आणि काम केल्यानंतर
आपल्या भागात त्यावेळेस 71-72 मध्ये ज्या वेळेस अंबरसिंग महाराज सर्वोदय नावाची एक संस्था होती, त्या संस्थेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे आणि ते काम केल्याच्या याच्यानुसार त्यांची एक ग्राम स्वराज्य समिती होती आणि ग्राम स्वराज्य समिती अंतर्गत गावोगावी जाऊन आदिवासींना, दलितांना आंदोलन कसं करावं, जागृत कसं करावं यासाठी अंबरसिंग महाराज ते काम चालू ठेवलेलं होतं. त्यावेळेस प्रचंड मोठा अन्याय अत्याचार सुरू झालेला होता आणि नेमकं सर्वोदय नावाच्या संस्थेचा एक कार्यक्रम शहाद्याला घेण्यात आला. त्या कार्यक्रमांना बाबा आमटेंना देखील निमंत्रण देण्यात आलेलं होतं. परंतु बाबा आमटेंनी ओळखलं हे तरुण वेगळेच आहेत, काहीतरी यांच्यामध्ये वेगळेपण आहे, म्हणून त्यांनी कुमार शिराडकर व दीनानाथ मनोहर आणि विक्रम कानेरे अशा तरुणांना शहाद्यामध्ये पाठवलं. आणि ज्यावेळेस सर्वोदयचा कार्यक्रम सुरू होता, अंबरसिंग महाराजांचं भाषण कुमारभाऊ ऐकत होते. त्यांचं ते धिप्पाड शरीर, त्यांचे ते तेजस्वी डोळे असं ते वर्णन करतात एका ठिकाणी कुमारभाऊ. त्यांचं ऐकून आम्हाला असं वाटलं की आम्ही जो महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ठरवलेला वेळ आता आलेली आहे आणि या ठिकाणाहून आता मला कधीच गडचिरोलीमध्ये जायची इच्छा नाही आणि मी मरेपर्यंत या ठिकाणी काम करेल आणि या आदिवासी गोरगरिबांसाठी काम करेल असं ठरवलं मित्रांनो. आणि ते करत असताना तुम्हा सर्वांना माहिती आहे त्यांच्यावर किती वेळा प्राणघातक हल्ले झाले, दाढी उकडण्यात आली, कान निकामी करण्यात आला, त्याच पद्धतीने कित्येक वेळा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तरी देखील त्या माणसाने आपल्या आदिवासी समाजासाठी हा भाग सोडला नाही. पत्नी सोडली, घरदार सोडला, संसार सोडला, मात्र आपल्या आदिवासी समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहिला आणि आपल्यामध्येच गेला आणि आपल्याच पद्धतीने त्याचा दफनविधी करण्यात आला. आज एवढा मोठा महान क्रांतिकारक मी असा अभिमान मानतो का माझ्या वडिलांच्या घरामध्ये त्यांचं आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड त्यांनी गुंजाडी गाव निवडलं आणि माझ्या वडिलांसोबत ते हे झाले. आणि माझे वडील देखील 1972 पासून श्रमिक संघटनामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ता ते काम केलंच, परंतु 86-87 पर्यंत पक्षाचं काम केलं. पण मुलाबाळांचं पालन पोषण करण्यात यावं म्हणून त्यांनी 15 वर्ष ऊसतोड काम केलं आणि काही काळ पक्षामधून थोडा आराम घेतला. त्यांनी आराम घेतला. मग मी 2009ला सभासद झाल्यानंतर त्याची जबाबदारी मी खांद्यावर घेतली आणि आज संपूर्ण तालुक्यात मी काम करत आहे. आज ज्यावेळेस कुमारभाऊची दफनविधी होती त्यावेळेस कुमारभाऊ बद्दल बोलायचं, सगळे बोलतीलच. त्यांच्यासारखा महाविद्वान माणूस मी आयुष्यात कधी बघितलेला नाही आणि बघणार देखील नाही. आज मी वुमन डेव्हलपमेंट स्टडी नावाची एका दिल्लीच्या संस्थेची एक सर्वे करत होतो. आम्ही कुमारभाऊ मी 2च जण सर्वे करत होतो. ती संस्था होती सीताराम येचुरींच्या पत्नीची संस्था होती वुमन डेव्हलपमेंट स्टडी. मायग्रंट जे लेबर आहेत, जे स्थलांतरित मजूर आहेत, जे गुजरात सौराष्ट्राला जातात, त्या महिलांचं काय या बाबतीत त्यांचं एक डिटेल सर्वे करून दिल्लीला पाठवायचं होतं. कुमारभाऊ आणि मी स्वतः माझ्या स्प्लेंडर गाडीवर मरोली शुगर, मडी शुगर, बारडोली शुगर, चलतान शुगर आणि सौराष्ट्रपर्यंत सगळीकडे फिरलो. आणि त्यावेळेस तिकडनं परत येत असताना कुकरमुंड्याजवळ आष्ट्या नावाचे गाव आहे, त्या ठिकाणी कुमारभाऊ मोटरसायकल चालवत होते. मी मागे बसलेलो होतो आणि त्या गावात कुमारभाऊने त्यांना समजलं नाही आणि एका पाईपवर मोटरसायकल चढवली. तर काही लोकांना असं वाटलं की यांनी कोणाला तरी ठोकून दिलं म्हणून एका माणसाने ओरडला तिकडे. तर आमच्या त्या आष्टी नावाच्या गावामध्ये 101 दगडफेक झाली. 101 लोकांनी कुमारभाऊ माझ्यावर दगडफेक केली. तरी देखील आम्हाला एक दगड लागला नाही. परंतु मी ज्या पद्धतीने कुमारभाऊंना सांगत होतो, कुमारभाऊ असं ब्रेक दाबा, असं क्लच सोडा, असं गाडी चालवा, असं करा, तसं करा, त्या पद्धतीने चालवली. शेवटी एक ज्येष्ठ माणूस मोठा दगड घेऊन उभा होता कुमारभाऊच्या डोक्यावर टाकण्यासाठी. मी म्हटलं थांब, टाकू नको, आधी काय झालं ते ऐकून घे. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मनात होतं काही झालं तरी कुमारभाऊला लागू द्यायचं नाही, मला लागला दगड तरी चालेल. मी दगड झेलण्याच्या तयारीमध्ये होतो. शेवटी त्याने तो दगड कुमारभाऊंना सांगितलं 100 लिटर वाढवा. त्याने दगड टाकला, परंतु मोटरसायकलच्या मागे पडला. तरी बी त्यांचं समाधान झालं नाही. तर ते कुमारभाऊच्या गळ्यामध्ये स्वेटर होतं, त्या स्वेटरला एक जण पकडून घेतलं. त्याला गड्याला असं फास सारखं लागलं. पण मी कुमारभाऊंना सांगितलं, कुमारभाऊचं ते धिप्पाड व्यायामाचं शरीर होतं, कुमारभाऊ जेवढा स्पीड असेल तेवढा स्पीड वाढवून द्या असं सांगून दिलं. त्या माणसाला आम्ही कित्येक लांबपर्यंत घेऊन गेलो फरफटत. त्याच्यानंतर वसावे सरांच्या घरी जेव्हा पोचलो, कुमारभाऊ काहीच न सांगता बाथरूममध्ये गेले आणि त्या ठिकाणी बाहेर निघाल्यानंतर जोरजोरात हसायला लागले.
आणि काय म्हणायला लागले, अरे कॉम्रेड अनिल, आपण बिचाऱ्यांचा पाय फोडला, चल म्हणे आता पैसे देऊन येऊ त्यांना. मी म्हटलं कुमारबा आपल्यावर 101 दगडफेक केली आणि कुठं पैसे द्यायला जायचं, आता मारून टाकतील आपल्याला त्या ठिकाणी. अशा बऱ्याच आठवणी कुमारबाबद्दलची आहेत, पण या ठिकाणी वक्ते बरेच आहेत. आज त्यांच्यासोबत मी देखील संपूर्ण भारतात फिरलो, मला त्यांच्यामुळे संधी मिळाली, पक्षामध्ये सुद्धा नेतृत्व मिळालं. तेलंगणामध्ये जेव्हा शेतमजूर युनियनचं ऑल इंडिया ॲग्रिकल्चर वर्कर्स युनियनचं अधिवेशन होतं, त्यावेळेस मी इंग्रजीमध्ये 8 मिनिटांचं जेव्हा भाषण केलं होतं, त्यावेळेस कुमारभाऊंनी माझी पाठ थोपटली होती आणि खरंच सांगितलं होतं की खरी चळवळ तुम्ही घेऊन जाणारी मुलं आहेत. आज ज्या वेळेस कुमारभाऊचा दफनविधी झाला, मला वाटलं नव्हतं आज दोन जणांची आपण स्मृती दिवस साजरा करत आहोत. माझे वडील नारायण ठाकरे, एवढं दुःख होतं. कुमारभाऊ आपल्यातून निघून गेलेले असताना माझे वडील त्या ठिकाणी पायी घरी आले आणि या ठिकाणी आम्ही सगळे कुमारभाऊचा शोक करत रात्री बसलो होतो. पण माझे वडील इथं आहेत का नाही आहेत ते सुद्धा आम्हाला भान नव्हतं. त्याचं कारण म्हणजे कुमारभाऊचं दुःख आमच्यावर प्रचंड मोठं होतं. वडील काय आजारी वगैरे काहीच नव्हते आणि आजारी नसताना ते तिकडच्या जुन्या घरी गेले आणि त्या दफनविधीच्या रात्री त्यांनी जीव सोडून दिला. आज कोणाचाही बाप जेव्हा मरत असेल तेव्हा त्याला प्रचंड दुःख होत असतं, परंतु माझे वडील ज्या वेळेस गेले तर मला अभिमान वाटतो. कुमार शिराडकर बरोबर गेलेले आहेत ते, म्हणून मला एक अभिमान वाटतो आणि माझे 2 शब्द संपवतो. इन्कलाब जिंदाबाद. जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.